काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जितेंद्र भाऊ मोघे हे आपल्याला बोलतील। आज अखेर धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांचा राजीनामा हा झाला आणि गेल्या महिन्याभरापासून या देशातले सर्व युवक विद्यार्थी जंतर मंतरवर आंदोलन करत होते। जवळपास 26 दिवस सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं आणि तरी या सरकारला पाझर फुटलं नाही। नंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात जंतर मंतरवर आंदोलन केलं, त्याच्यावर लाठीचार्ज झाला आणि अतिशय बर्बरतेने लाठीचार्ज म्हणजे लहान लहान मुलांच्या डोक्यावर डोकं फोडण्यात आले, महिलांवर अत्याचार करण्यात आला। अशा प्रकारचा सरकारचा जो रवैया होता विद्यार्थ्यांच्या बद्दल, या जे स्वतःच्या न्याय हक्कासाठी नीट पेपर लीक या प्रकरणी ते तिथं उपोषण करत होते, आंदोलन करत होते आणि म्हणून कुठंतरी आता विद्यार्थ्यांचा एक विजय झाला आहे आणि या राजीनाम्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विजय असताना त्यांचं भवितव्य जे आहे ते सुरक्षित झालेलं आहे। पण हा विषय इथंच थांबत नाही, अजूनही काही मागण्या आहे त्या पूर्ण झाल्या पाहिजेत। खास करून या विद्यार्थ्यांनी सुसाईड केल्या त्यांच्या परिवाराला मदत भेटली पाहिजे। तसंच ज्या अधिकाऱ्यांनी त्या आंदोलनामध्ये बर्बरता केली त्यांचं सस्पेन्शन झालं पाहिजे, टर्मिनेशन झालं पाहिजे। आणि हे सर्व घडत असताना महिन्याभरापासून जे या देशाच्या युवकांवर बितली त्याच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी देशाची या विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे। आणि म्हणून हे आंदोलन जरी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला तरी या बाकीच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही आणि गेल्या नीट परीक्षा मागच्या झाल्या धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात यांची चौकशी झाली पाहिजे। त्याच्यामध्ये किती चुकीच्या पद्धतीने लोकांना पेपर फुटीच्या माध्यमातून भरती करण्यात आलं, त्यांना ॲडमिशन देण्यात आलं, याची चौकशी झाली पाहिजे। याच्यासाठी काँग्रेस पक्ष हे आंदोलन कंटिन्यूच करेल, सोबतच आहे, सर्व विद्यार्थ्यांच्या युवकांच्या सोबत आहे, एवढं मी बोलतो। आता यानंतर ॲडव्होकेट अनिल भाऊ किनाके काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेस पक्षाचे खऱ्या अर्थानं धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा आज मुलांच्या ऐतिहासिक उपोषणानंतर त्यांच्या संघर्षानंतर आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला। हे यश या देशातील सर्व तरुणांचं आहे, कारण या देशातले तरुण हे काहीही करू शकते हे आज या देशामध्ये सिद्ध झालेलं आहे। खरं तर येणाऱ्या काळामध्ये ज्या 20 जुलै रोजी ज्या ठिकाणी आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये ज्या विद्यार्थ्यांवर असंविधानिक पद्धतीनं जे अन्याय अत्याचार झाला, इतकंच नव्हे तर आमच्या बहिणींवर त्यांच्या प्रायव्हेट पार्टला सुद्धा दाबण्यात आलं, अशा निर्लज्ज भारतीय जनता पार्टीचा निषेध तर करतोच, परंतु ज्या आमच्या विद्यार्थिनीवर ज्या आमच्या विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला, जो असंविधानिक पद्धतीने अन्याय झाला, त्या अन्यायाच्या विरोधामध्ये या देशातल्या असंविधानिक जे सरकार आहे भाजपचं सरकार, हे भाजपचं सरकार मगरूर सरकार आहे। परंतु या मगरूर सरकारमधलं जे शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान यांचा आज राजीनामा झाला। येणाऱ्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी या नीट परीक्षा फुटल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी सुसाईड केली, अशा सुसाईड केलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी म्हणजे प्रत्येक कुटुंबाला 1 कोटी त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी। आणि येणाऱ्या काळामध्ये जे आंदोलनामध्ये ग्रासलेले आहे त्यांच्यावर ज्या विद्यार्थीनीवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे सुद्धा सरसकट या सरकारनं मागं घ्यायला पाहिजे, अशी एक मागणी घेऊन आदिवासी काँग्रेस तसेच राष्ट्रीय काँग्रेस पार्टी केळापूर तालुक्याच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला म्हणून निषेध व्यक्त करत आहोत आणि आनंदही व्यक्त करत आहोत। आणि हा मेलोडी सरकार, ही मेलोडी चॉकलेट वाटून आम्ही या सरकारचा निषेध करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं आदिवासी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी जन आंदोलन सुद्धा आम्ही करण्याच्या तयारीमध्ये आहोत। इतकंच आज मी बोलतो। धन्यवाद।